सो पहिला प्रश्न आहे दोघांसाठी, खरी खरी उत्तर द्या आणि एकमेकांकडे न बघता द्या. चला पहिला प्रश्न आहे, सगळ्यात बघ नाही कशाला, तसंही आम्हाला माहितीये तुम्ही खरंच बोलणार. सगळ्यात जास्त राग कुणाला येतो? हे गुंतलेत. सगळ्यात जास्त राग कुणाला येतो? काय लिहिलंय? नवरा आणि बायको. म्हणजे तुम्हाला येतो का राग? तुम्हाला पण येतो राग? राग कुणाला येतो? आणि ते पण काय, ए राग कुणाला येतो? मला येतो असं त्यांनी मान्य केलंय. चला म्हणजे इथे झाले जुळलंय मग त्यांचं. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, दोघांमध्ये जास्त आळशी कोण आहे? बायको म्हणतायत ते बायको म्हणताय, हे नवरा म्हणताय. आळशी तीच आहे. आता जाऊ दे, त्यांच्यात भांडणं नाही लावायची आपल्याला. चला पुढचा प्रश्न. व्हेरी गुड. दोघांनी एकमेकांना आळशी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे का, सगळ्यात जास्त पैसे खर्च कोण करतं? मला दिसत नाही. मला खरं सांगू का, पैसे जास्त खर्च पण करतात आणि तेवढेच वाचवतात. माझ्यासोबत जेवढं झालंय ना, काय सांगू, एवढा कटकट मध्ये आलोय मी. त्यांना सेव्हिंग पण जमते हो, असं नाहीये. मी आता दुसरा प्रश्न विचारतो, जास्त सेव्हिंग कोण करतो? अरे तुम्ही का कॉन्टॅक्ट नाही केला मला? पण जास्त खर्च वहिनीच करतात हे त्यांनी सांगितलं. जास्त दोघांमध्ये फनी कोण आहे? बाळा जरा ये बाजूला. हा बायको म्हणतायत ते नवरा म्हणतायत. कोण नक्की फनी आता तुम्हीच ठरवा दोघांनी. एक दोघंही आहात. व्हेरी गुड. चलो अच्छी बात आहे. जास्त दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? विचार करतोय. नवरा. नवरा. हा हरकत नाही, तुम्ही आठवा नवराच आहे. अच्छा मान्य केलं. खूप मुश्किलीने मान्य केले, तुम्हालाही कळलं. शूटिंग करायचं. चला पुढचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं दोघांना की बाळ कुणावर जाईल? नवरा. कुठे पण सुरू तुमच्या. अरे बापरे, चुळीत मध्ये दोघांना डाय आल्या पाहिजे. वा 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 वा. बाळाचं डायपर कोण चेंज करेल? हे ठरवून केलेलं आहे मला माहिती. त्यांनी हे चालेल ना? बरोबर आहे ना? यांनाच दिलं पाहिजे. व्हेरी गुड. चलो बाळाचा अभ्यास कोण घेईल? ही सगळी कामं तुम्हाला, म्हणजे 9 महिने 9 दिवसानंतरची सगळी जेवढी पुढची कामं आहेत ती सगळी तुमच्याकडे. बरं वा. इथे पण दोघांचं मत जुळलंय. शेवटचा प्रश्न,